नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. सुपर प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी. पाहूयात. आपण आज पत्रकार परिषद घेतलं, काय तुमची मागणी आणि काय सांगणार या संदर्भात? पहिल्यांदा माझी विनंती ही आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,500च्या वर आश्रमशाळा आहेत, शासकीय आणि अनुदानित. तेव्हा अशा स्थितीमध्ये केवळ एखाद्या संस्थेला अनुदान देऊन चालणार नाही, भागणार नाही. सुपरविजन झालं पाहिजे, इन्स्पेक्शन झालं पाहिजे, ऑब्झर्वेशन झालं पाहिजे, मॉनिटरिंग झालं पाहिजे, कंट्रोलिंग, ह्या सगळ्या प्रकारच्या बाबी सरकार म्हणून आणि आदिवासी आश्रमशाळेचा संस्था चालवून ह्या सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे आणि इथून कोणालाही सुटता येणार नाही. जेव्हा केव्हा हे आमचे पीओ एपीओ येतात, त्यांचे इन्स्पेक्टर येतात, त्या सगळ्या लोकांनी बारीक सारी गोष्टींची देखभाल करणं आणि त्रुटी लक्षात आणून देणं अत्यंत गरजेचं आहे. इथे आमच्या पीओ अनेक आमच्या महिला भगिनी त्या याच्या सूचना करायच्या, बेड पाहिजे, गादी पाहिजे, सगळ्या सूचना आपण करून मात्र त्या अंमलात आणल्या पाहिजे. परंतु तसं मात्र होत नाही. कारण या ठिकाणी आमचे आदिवासी मंत्री आहे आदरणीय अशोकराव उईके, ते सुद्धा एक आदिवासी माणूस आहे, परंतु आदिवासींची भावना लक्षात घेत नाही. आदिवासींचा मोर्चा आला तर समोर जात नाही. आदिवासीने एखादी प्रश्न सांगितला तर त्याचं उत्तर देत नाही. आदिवासी जागतिक दिनावर जाहीरपणे बहिष्कार टाकतात. आरएसएस आणि बीजेपीच्या सगळ्या लोकांनी बहिष्कार टाकला, त्याच्याविषयी काही वाक्य बोलत नाही. मणिपूर पीठात त्याच्याविषयी बोलत नाही. आदिवासी मुली मुलांवर अत्याचार त्याच्याविषयी बोलत नाही. माझा प्रश्न असा आहे की अशोकराव उईके हे आदिवासी खरे आहेत किंवा काय, की खोटे आहे? माझा दावा आहे की अशा प्रकारचा अस्सल आदिवासी अशा प्रकारचा पळपुटीपणा स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून या प्रकरणाच्या संदर्भात म्हणजे केवळ शाळेची मान्यता रद्द करून चालणार नाही. अनेक शाळांच्या मध्ये घटना घडल्या, तेव्हा 100 ते 150 शाळा रद्द कराव्या लागेल. शाळा रद्द करणे म्हणजे काही फार मोठा पराक्रम नव्हे. देवेंद्रजी फडणवीसांना आणि आदरणीय अशोकराव उईकेंना माझी आग्रहाची विनंती आहे की पालकमंत्री ते आहे आणि आमचा ओरिजिनल आदिवासींचा पालक अशोकराव उईके आहे. या दोघांच्याही मनामध्ये नीतिमत्तेची चाड जर असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पण हे मात्र देत नाही. तेव्हा नैतिकता सांभाळून त्यांनी जपून त्यांनी राजीनामे द्यावे अशी आमची स्वतःची सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.